चालत धाकी गाडून टाक भीती. फक्त कोणी बोलायची खोटी की ढाल तयार असते. मग कोणी कोण येतं आणि जास्तीत जास्त आपला नवराच येतो. त्यात पोरं सापडतात, नाहीच कोणी सापडलं तर, बरोबर नाही. पण आता आपण कोणालाच ढाल नाही बनवायची आहे. आपल्या हातामध्ये ढाल बाहेर काढायची गरजच नाहीये. कारण मॅडमनी सांगितले की हे बॅट्स खूप चांगले आहेत. तर मी त्याला स्वतः देखील यूज करणार आहे आता, जसं की तुम्ही सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की मी तुम्हाला सांगण्यापेक्षा आधी स्वतः करून पाहायला हवं, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणं योग्य आहे, बरोबर की नाही. जसे पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, आताच त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे मी स्वतः देखील आता यूज करायला नक्की सुरुवात करेन आणि मला आवडेल. आणि खूप छान वाटलं तुम्ही एवढं लांबून आला ठाण्यावरून. तुम्ही साडीवरती ब्लेझर घातलेलं आहे, हे पाहून मला आवडलं. प्रत्येकीला असं वाटत असतं मी काहीतरी करावं. मला ना बऱ्याच महिला भेटतात, खूप जणी भेटतात आणि मला एकच सांगतात, रंजिता ताई मला ना हे करायचं, अगं रंजिता मला ना ही खूप करायची इच्छा आहे, मला ना हे करायचं, मला ते करायचंय. पण हे ते करण्यासाठी प्रयत्न कधी करतच नाहीत. तुमच्या हातात कोणी आणून देणार नाही, हे घे, हे कर. आणि इथे तर तुम्हाला चालत आलेला आहे हा प्लॅटफॉर्म. इथे मॅडम एवढ्या लांबून स्वतः आलेल्या आहेत तुमच्याकडे प्लॅटफॉर्म घेऊन. तर या प्लॅटफॉर्मचा वापर करा. चला, तुम्ही ॲज अ बिझनेस नाही पण ॲज अ कस्टमर म्हणून वापरून पहा. जर तुम्हाला तो एक्सपिरियन्स चांगला वाटला तर पुढे मूव्ह ऑन करा, बरोबर की नाही. आणि प्रत्येक महिलेला वाटत असतो आपण इथे फिरावं तिथे फिरावं, बरोबर. पण जे आपण आपल्या पैशाने फिरतो ना त्याची मजा काही औरच असते, कळलं का. धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांनाच.